हॅलो मॅडम. हॅलो कावेरी, मी ऑफिस मध्ये आले आज. जरा केबिन मध्ये येतेस का माझ्या? सॉरी मॅडम, मी तुम्हाला कळवलं नाही. मला जरा बरं वाटत नव्हतं ना, म्हणून मी निघून आले घरी. नाही ते राहू दे. बरं वाटत नाही म्हणजे काय होतंय तुला? काही नाही, डोकं जड झालंय फक्त. हो का? मग मी एक काम करते, मी घरी येते आणि तुला डॉक्टरकडे घेऊन जाते. नाही नाही मॅडम, तुम्ही नका दगदग करू. आता घरी आले ना मी, थोडा आराम केल्यावर वाटेल बरं. नक्की बरं वाटेल ना कावेरी? हो. बरं ठीक आहे, मग तू आराम कर, विश्रांती घे. मी बघते इकडे ऑफिस मध्ये. आपण नंतर बोलू. हा, बाय. थँक्स फॉर कमिंग. अरे थँक्स काय, तू कधीही फोन कर, येईन मी. आवडेल मला. राजवर्धन, कसे आहात तुम्ही? अहो भेटायला येईन म्हणत होते, पण कामाच्या गडबडीत जमलंच नाही हो. काय म्हणते तब्येत? हात कसा आहे? तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. कुठे ग बच्चा? ओ येस, आजच्या पेपर मध्ये फोटो पाहिला तुमचा. अच्छा, ही ती मुलगी आहे का जिच्याबरोबर तुम्ही लिव्ह इन मध्ये राहताय? नाही 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 नाही, काहीतरी कन्फ्युजन आहे. बच्चा, ती मुलगी तर ऑफिस मध्ये काम करणार आहे ना, ह्या काही ऑफिस मध्ये काम नाही करत. तिचं नाव काय बरं? काय? कावेरी. करेक्ट करेक्ट करेक्ट. ओ येस, तुम्ही कावेरी सोबत लिव्ह इन मध्ये राहत होतात ना? या काहीच्या बरोबर का दोघींबरोबर? माय गॉड, केवढं कन्फ्युजन आहे हे आजकालची नवीन जनरेशन. पडणारे बापरे. पण मला सांगा, नेमकं कुणाबरोबर तुम्ही लिव्ह इन मध्ये राहत होता? पण मग नेमकं कुणासोबत राहत होतात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये? ते जे काही असेल त्याच्याशी तुमचं काय घेणं देणं आहे? भैया, देणं घेणं नाही कसं म्हणता? अहो व्याही होता मी तुमचे. तुम्हाला सांगते, लोक आम्हाला मेसेज करून फोनवर फोन करून इतका उच्छाद मांडला होता ना लोकांनी. बाप रे. सारखं आपलं राजवर्धनची खरंच भानगड आहे का, राजवर्धनचं खरंच काही लफडं आहे का, असं सतत विचारत होते. मग मी पण ठरवलं, जाऊन सरळ रत्नमाला मोहितेंना विचारावं. पण म्हटलं असं डायरेक्ट कसं जाणार ना विचारायला? जग काय काही म्हणतंय, म्हणू देत, आपल्याला काय. पण मग मी विचार केला की जाऊन एकदा काय ते खरं खोटं पडताळून बघतेच, म्हणून आले विचारायला, बाकी काही नाही. सॉरी, मी तुम्हाला ओळखत नाही, पण काय ना, खरं खोटं काहीही असू दे किंवा जग काही बोलू दे, पण जे काही आहे ना ते मला माहितीये, कावेरीला माहितीये आणि राजलाही माहितीये. आणि तेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. कळलं? राज, येते मी. बापरे, नाकावर एवढा मोठा राग आला खरा, पण उत्तर मात्र एवढं गोल 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 दिलं, म्हणजे नक्की काहीतरी असणार आहे. मला भेटायला आलेल्या पाहुण्यांचा इन्सल्ट करण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. नाहीतर तुमचा इन्सल्ट करायला मला जराही वेळ लागणार नाही. एक्सक्यूज मी, माझ्या मम्माचा अपमान मी खपवून घेणार नाही. भाई, तुझ्या आईला कळायला हवं. दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांचा इन्सल्ट तेही खपवून घेणार नाहीत.